अरे हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कुटुंबातून आलाय. मी गरिबी पाहिली आहे माझ्या लाडक्या बहिणींनो. माझ्या आईची तगमग पाहिली आहे, माझ्या पत्नीची तगमग पाहिली आहे. महिना कसा चालवायचा, काटकसर कशी करायची, त्यांच्या डोळ्यातली कणव पाहिली आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री जेव्हा झालो तेव्हा मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींसाठी, मातांसाठी काहीतरी करायचं. आणि त्यातूनच लाडकी बहीण जन्माला आली. लाडकी बहीण योजना सुरू झाली. अनेक लोक कोर्टात गेले. अनेक लोकांनी योजना बंद पाडण्यासाठी योजनेमध्ये खोडा घातला. पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना असा जोडा दाखवला 232 नंबरचा आणि दिलं पाठवून घरी. अरे काय भाषा होती तुमची. याला जेलमध्ये टाकणार, त्याला जेलमध्ये टाकणार, याला बर्फाच्या लादीवर झोपून मारणार. 5 स्टार हॉटेल बुक केली होती सरकार येणार म्हणून महाविकास आघाडीचं. पण माझ्या लाडक्या बहीण भावाने त्यांचं सगळं बुकिंग रद्द केलं आणि त्यांना त्यांची जागा दाखवली, घरी बसवलं. ही ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्ही एकदा ठरवलं ना की झाला सुपडा साफ होतो समोरच्याचा. आणि मी हेही सांगतो, आता लाडक्या बहिणींची संख्या जास्ती आहे, लाडके भाऊही आहेत पाठीराखे. पण ज्या उमेदवार, हे सगळे उमेदवार आहेत ना, ज्या उमेदवारांच्या पाठी महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला. हे मी का म्हणतो, विधानसभेत मी हे पाहिलंय, नगर परिषदमध्ये पण पाहिलंय. आणि मला अनुभव आणि खात्री झाली आहे की या महापालिकेत देखील हेच घडणार, पुन्हा हेच घडणार. आणि शिवसेनेचा धनुष्यबाण सगळीकडे दिसणार. आणि म्हणून तर मी ही योजना केली. माझ्या लाडक्या बहिणींच्या स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार तुम्हाला दिला. आता इकडे तिकडे बघण्याची त्यांना गरज नाही. त्यांचा मान सन्मान घरात वाढला, समाजात वाढला. 50% एसटी मध्ये सवलत दिली. आता एसटी तोट्यातली फायद्यात गेली. आमच्या भाऊजीला सांगता तुम्ही घरी थांबा, मी अर्ध्या तिकिटात जाऊन बाजारात करून येते. है ना खरं. एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, अगर मैं कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. माझ्या कामाची पद्धत आहे. कारण सांगत नाही, बघतो करतो, बघतो नाही. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. ताबडतोब जे आहे ते करून टाका. मुख्यमंत्री सहायता निधीतून या एकनाथ शिंदेने 460 कोटी रुपये माझ्या काळात दिले. अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षात 3 कोटी रुपये दिले होते. का? अरे लोकांचे पैसे आहेत. 70,000 लोकांना मदत झाली. कितीतरी लोकांचे जीव वाचले. का नाही केलं तुम्ही? हा माझा सवाल आहे. मी जे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते मी बोलत नाही. आणि म्हणून लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि महायुतीचं सरकार, माझ्या लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवून आणलं.